अजून एक इथं एक आत्ता आठवलं म्हणून एक गोष्ट सांगतो. आपण लहानपणापासून होतो की आपण लग्नात जातो तेव्हा अक्षदा त्या नवरदेवाच्या आणि याच्यात अंगावरती अक्षदा डोक्यावरती टाकतात. हल्ली एक माणुसकीनी म्हणून माणुसकीनी म्हणून चांगली प्रथा झाली आहे की ते टाकत नाहीत, की ते पायाखाली जातात, तुडवल्या जातात. म्हणून त्या अक्षदा टाकत नाहीत. मग फुलं होतात किंवा थोडंच देतात आणि मग ते एकदम सगळ्यांनी जाऊन त्या हे करायचं. हा आपण जर बघितलं तर आता नवीन ट्रेंड किंवा हे झालेलं आहे. तांदूळ हा मनुष्याच्या जीवनातला अविभाज्य घटक आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत जो गती देणारा एकमेव पदार्थ असेल तर तो तांदूळ आहे. भात हा जन्मापासून मृत्यूपर्यंत लागतो. आपण ज्या अक्षदा देतो त्या अशा बचकावर घेतो. अक्षदा चिमुडभर घ्यायच्या असतात आणि त्या हळद कुंकामध्ये रंगवल्या जातात. आता जे रंग येतात तो गोष्ट सोडून द्या. हळद कुंकूमध्ये रंगवले जातात आणि त्या जेव्हा त्या टाकल्या जातात, एक प्रत्येक गोष्टीचं स्वरूप हे बदलत असतं. त्या तांदूळाचं स्वरूपही त्या क्षणी बदलतं. त्याचा गुणधर्म बदलतो. आपण म्हणतो नाही पायाखाली ह्या गोष्टी येतात. आज आपण ज्या पृथ्वीवरती म्हणजे आपल्याला तिला आपण आई म्हणतो, तिच्या अंगावरती पाय ठेवूनच आज आपण उभे आहोत. असं तसं जर असतं तर शास्त्राने अक्षदाची निर्मिती केली नसती. आज आपण म्हणतो ना अक्षदा ठेवा आणि मग त्याच्यावरती गणपतीची स्थापना करा, कृष्णाची स्थापना करा आणि मग आपण सुरुवात करू. आसन म्हटलं जातं त्याला. हा आसन. पण म्हणजे तुम्ही देताच ना खाली. तिथं देवाला का होईना देतातच. मग देवाला जर तुम्ही दिलं तर ते जर तुमचं स्वच्छ असेल तर आपलंही तेवढं चिमुडवर टाकल्याने यांनी त्या भागातलं त्या ज्या ठिकाणी कार्य असतं तर तिथली सर्व कंपनं किंवा सर्व वाईट दोषांचं निवारण होतं. म्हणून अक्षदा ह्या वापरल्या जातात. प्रत्येकाचं एक लक्षात घ्या, याच्यात शास्त्रीय कारण काय आहे अक्षदा हे करायचं, की जेव्हा आपण अक्षदा घेतो, तांदूळ हा इतका प्रवाही आहे की त्यांनी तुम्ही एखाद्याचं वाईट आणि चांगलं दोन्ही करू शकता, इतका प्रवाही आहे. जेव्हा आपण ते टाकतो डोक्यावरती तेव्हा आपल्या जी समजा असं धरून चालू आपण की मला ते ह्या कुटुंबाबद्दल याच्याबद्दल चांगलं वाटत नाहीये आणि जेव्हा आपण तरी मी अक्षदा लग्नाला आले आणि ते टाकल्या तर तुमच्यातली वाईट कंपन त्या तिथपर्यंत पोचत नाहीत. म्हणजे एक प्रकारचं तुम्हाला प्रोटेक्शन त्या नवरा बायकोना त्यावेळी केलेलं असतं. हे तुम्हाला जर तांदूळाचा अभ्यास केला तर लक्षात येईल. तुम्ही आणि एवढं जर वाचवायचं असेल किंवा इथं जर त्याच्यात असेल तर तुम्ही ते इतर ठिकाणी वाचवू शकता. तुम्ही जर एवढा बचकावर घेऊन त्याच्यात टाकलं तर तो चुकीचा आहे. पण 2-2 दाणे 4 दाणे असतात आशीर्वाद म्हणून हे करतात. तसं असतं तर हे संन्यासी असतात किंवा काही बऱ्याच ठिकाणी आपण जातो तिथं आशीर्वादवर आपण अक्षदा देतो. तर या दिल्याच नसत्या. याचं कार्य वेगळं आहे. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.